माझं नाव विनीता आणि माझं चॅनल द फूडीज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर कालच गौरायांचं विसर्जन झालं आणि आज आहे गणपती बाप्पांचं विसर्जन। तर माझं गणपती बाप्पांचं म्हणजे 7व्या दिवशी विसर्जन असतं। तर आजची सकाळची आरती मी घेतलेली आहे आणि गणपती बाप्पांना छानशी अशी इथे ना खिरापतीचे मोदक केले। खिरापतीचे मोदक आहे ना केलेच नव्हते म्हणून म्हटलं आज करूया, कारण की मग संध्याकाळी पण आहे ना परत एकदा मोदक करावे लागणार। त्याच्यामुळे म्हटलं आत्ता सकाळी करून घेऊ आरतीला आणि मग नंतरून संध्याकाळी उकडीचे मोदक मी बनवणार आहे। तर आता इथे ना मी आरती करते आणि आरती अशी व्यवस्थित करत होते। रुचिकाचे बाबा हळूहळू आहे ना ते मागे सरकले, म्हटले का मागे सरकले, तर ते रुचिकाला खुणवत होते की तू इकडनं पण आहे ना तिचा व्हिडिओ घे। तर असं दोघांचं चालू होतं आरती करताना। तर आता इथे छानशी अशी आहे ना आरती झाल्या। आता हे दोघं नाही आहे, हे शाळेत गेलेले आहेत दोघं जण, म्हणून आम्ही तिघंच जण आहोत आरतीला आणि थोडासा उशीर पण झाला आहे आज आरतीला। आणि यांचं बघा लहान मुलांसारखं, गणपती बाप्पा तू एक घे आता मी एक खातो त्याच्यावरनं रुचिका आणि मी आम्ही दोघी जण हसत होतो। तर आता इथे ना लागली मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला। तर आता इथे मी तुम्हाला म्हटलीच की मी उकडीची मोदक बनवणार आहे। तर आता इथे ना नारळ पटकन असं फोडून घेते, लवकर निघतं। थोडंसं आपलं मुसळीने ना वरती हे दिलं ना की पटकनी नारळ सुटतं। तर ह्या पद्धतीनेच आहे ना मी पटकनी नारळ हे करून घेते। तर आता मी मिक्सरमध्ये ना पटकनी बारीक करून घेते आता ते खवत नाही बसणार। तर आता बघा मी ना किती वेळ वाट बघितली की म्हणजे लाईट गेली होती, खूप वेळ वाट बघितली की मिक्सरमध्ये करूया, पण इकडे उशीर पण होत होता। तर आता इथे ना माझं सारण रेडी झालेलं आहे, पटकन मी किसलं, लाईट अजून आलेली नाही आहे। तर आता इथे सारण मस्त झालेलं आहे। तर आता मी उकड काढून घेते छान असं। खूपच वेळ वाट बघत बसली मी, नाही तर इतक्या वेळ होऊन गेला असतं माझं खरं। बाकीची तिकडची कामं आवरत बसली मी। तर आता इथे ना मी उकड काढून घेते, म्हणजेच अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध। तर दूध का घ्यायचं, तर मोदक पण आपले ना असे मुलायम आणि छान होतात, म्हणजे उकड आणि नरम राहतं म्हणजे, आणि त्याच्यानंतर असं व्हाईटपणा राहतो मोदकाला। त्याच्यामुळे मग थोडंसं पाणी आणि थोडंसं दूध असं घ्यायचं, किंवा तुम्ही पूर्ण दुधामध्ये केलं तरीही चालतं। आणि थोडंसं चवीला मीठ आणि थोडंसं तूप टाकायचं, एक अर्धा चमचा तरी, छान होते आपली उकड। आणि त्याच्यानंतर सारण तर इथे गार झालेलंच होतं। तर आता मी इथे ना पटापटा आहे ना मोदक करून घेते, साईड बाय साईडला माझा स्वयंपाक पण चालू होता। रुचिका आलेली होती कॉलेजवरनं, तर तिचं जेवण चालू होतं। म्हणजे ना इथे तिला लवकर बोलवलं होतं आज, मी म्हटलं विसर्जन आहे तर तू लवकर ये, नाही तर तिला आहे ना दररोज संध्याकाळचे 6 तरी होतात मग यायला। त्याच्यामुळे ती आज लवकर आली, तर ती इथं जेवण करते आणि मी छानपैकी असे ना मोदक करून घेते। तर रुचिका म्हणत होती आई म्हणजे ना हाताने करण्यापेक्षा याने पण करून बघ। तर मी केले 1-2, पण आहे ना ते काय होतं आपण साच्याने जेव्हा करतो मोदक तेव्हा ती पारी खूप जाड होते आणि आतमध्ये सारण पण आहे ना खूप कमी बसतं। त्याच्यामुळे मी इथे ना हातवळणीचेच लवकर मोदक करून घेते आणि उकडून घेते। तर चला आता इथे नैवेद्य झालेला आहे आणि आता तिथे ठेवते, कारण की मला घालायची साडी आणि लाईट अजून आलेली नाही। दुर्वा आणावे लागतील, बाबांनी हार आणलाय ना, हो हार घालावा लागेल। तर आता इथे ना सगळं काही आवरलेलं आहे। हे दोघं पण आहे ना ट्युशनवरनं आले, त्यांनी पण आहे ना कुर्ते वगैरे घातले। तर आता इथे छान अशी ना गणपती बाप्पांची पहिली पूजा करून घेते मी आणि त्याच नंतर आरती करायची आहे। तर आज शेवटचा दिवस आहे ना, इतकं कसं तरी वाटतंय ना, की असं वाटतंय ना खरंच गणपती बाप्पांनी ना जाऊच नाही, पण आता काय करणार आहे। म्हणजे जसं गौऱ्यांचं वाटत होतं ना की म्हणजे काढूच नाही मी, तसं असं वाटत होतं की गणपती बाप्पांना आहे ना पण म्हणजे विसर्जनचा दिवस येऊच नाही असंच वाटत होतं। पण आता काय करणार ना, ते हे सगळं काही आहे तर करावंच लागणार आहे। तर आता इथे ना आरती घेतोय, तर श्रीपाद म्हणे आज शेवटची आरती मी घेतो, पण त्याचं खूप असं जोरजोरात चालू होतं। तर बाबा म्हणत होते श्रीपाद जरा हळू कर। त्याच्यानंतर मग आदित्यला पण मग आरती दिली। तर आता सगळेजण आहे ना थोड्या वेळ आहे ना सगळे गणपती बाप्पांची आरती घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य वगैरे दाखवून मग विसर्जनाला नेणार आहेत।
तर आता इथे आरती आणि ते झालं, तर आता इथे ना मी ना उत्तर पूजा करून घेतोय. तर कोणतीही पूजा करतो आपण जेव्हा, तर उत्तर पूजा ही करायलाच पाहिजे. तर आता इथे उत्तर पूजा आणि ते झाल्यानंतर आहे ना, गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती थोडीशी ना आपण पुढे ओढायची. म्हणजे अशी वाकडी तिकडी कोणतीही नाही करायचं. सगळ्यात पहिले गणपती बाप्पांची मूर्ती पुढे ओढून आणि मग उचलायची. तर आता इथे तेच करतोय आम्ही. पुढे ओढून मग नंतरून कसं कलश आणि जे आपण समई लावलेली असते ती सुरुवातीला हलवायची आणि नंतर मग मी काय करणार आहे, सगळं काही सामान आहे ना काढून घेणार आहे. म्हणजे कसं त्यांना आहे ना मूर्ती उचलायला बरं पडेल. त्याच्यानंतर आहे ना हे सगळं काढून घेतल्यानंतर आहे ना आपण जेव्हा मूर्ती आणलेली असते तेव्हा आहे ना आपण डायरेक्ट आहे ना जिथं आपण स्थापन करायची असते तिथं स्थापन करतो. पण जेव्हा आपण जाताना आहे ना मूर्ती ना आपल्या पूर्ण घरामध्ये ना फिरवायची गणपती बाप्पांची आणि मग त्याच्यानंतर विसर्जनाला न्यायची आहे. तर आता इथे आहे ना हे सगळं काही आहे ना घरामध्ये मूर्तीला फिरवणार गणपती बाप्पांच्या आणि मग आम्ही ना विसर्जनाला नेणार आहोत. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती, मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती, मंगल मूर्ती, मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती, मोरया. मी घे गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती, मोरया गणपती बाप्पा मोरया. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती, मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. तर आता आहे ना मी सगळेजण आहे ना गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी चाललेलो आहोत. तर आता इथे ना रुचिका गणपती बाप्पांना घेतली, म्हणजे रुचिकाने घेतलेलं आहे गणपती बाप्पांना. तिला म्हटली होती मी तू पुढे बस म्हणजे गणपती बाप्पांना तुला व्यवस्थित घेता येईल. तर नाही, या तिघांचं चालू होतं की आम्ही जिथे बसणार आहोत ना तिथेच आम्ही गणपती बाप्पांना घेऊन बसणार आहोत. तर आणि त्यांनी जे बनवलेले होते ना क्लेचे गणपती बाप्पा, तर ते पण त्यांनी तिघांनी पण घेतलेले आहेत. त्यांचं पण आहे ना ते म्हणे आम्ही ह्या गणपती बाप्पांबरोबर विसर्जन करणार आहोत. आणि यांचं चालू होतं गाणे लावणं आणि ते काही लागत नव्हते. म्हणजे आम्ही दरवर्षी ना गणपती बाप्पांची जी विसर्जनाची जी गाणी आहेत ना ती लावत होतो, पण ह्यावेळेस ना लागत नव्हतं. मग यांनी ना मोबाईलमध्येच लावले. मग असं आहे ना छानपैकी ना मी मस्त असं आहे ना वाजत गाजत गणपती बाप्पांचं आहे ना विसर्जन करायला चाललेलो आहोत. पुढच्या वर्षी लवकर या. ते अगं त्यांचे तुमचे हे दाखव रे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. चला 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 रे, एक जण हात पकडा चला. हा कशाला बघ, ऐकलंच नाही मी. हा हा
तरी वाटत होतं ना, रडू येत होता अक्षरशः. पण आता काय करणार, विसर्जन तर करावंच लागणार. पण हे ना लाईट आलेली नाहीये, कारण की ना आमच्याच बिल्डिंगची लाईट गेली असं वाटतंय. तर आता बघूया, आता पूजा तर करावीच लागणार आहे मला. तर आता पूजा करतेय मी, नैवेद्य चालूच आहे. चला पूजा करून घेते आणि मग बोलते जर लाईट आली तर.